हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? दिशा टेस्टी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हे फटाफट होणारे कुरमुऱ्याचे लाडू बघणार आहोत। पट होतात, कमी साहित्यात तयार होणारे लाडू आहे ते। रेसिपी बघूया किती फटाफट होते ती। आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया। तिथे मी कुरमुरे घेतलेले आहेत, तर ते एकदम फ्रेश आहेत। जर एक दोन दिवसापूर्वीचे जे असतील तर तुम्ही थोडेसे ते गॅसवर परतवून घ्या कोरडेच। तिथे कढई मी तापत ठेवलेली आहे, त्यात 2 चमचे तूप घालते। तुपानी लाडवाला चांगली चकाकी पण येते। मी आता गूळ घालते। गुळाचं प्रमाण आपल्याला जेवढं कुरमुरे असतील, म्हणजे 3 बाउल मी हे कुरमुरे घेतलेले, तर 1 बाउल गूळ घेतलेला आहे। तर आपल्याला मंद आचेवरती गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी बारीक किसून घेतलेला आहे। जर कडे घेतले तर ते वितळेपर्यंत खालती गूळ करपू शकतो। आपल्याला सतत ढवळत गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा आहे। आता आपला गूळ पूर्ण वितळलेला आहे, पण आता आपल्याला याचा घट्ट पाक बनवायचा आहे। थोडा वेळ जाईल, पण आपण कमी आचेवरतीच ढवळत राहायचं आहे, नाहीतर गूळ लगेच करपायला सुरुवात होईल। थोडं 5-7 मिनिटं मी आणखीन शिजवून घेते। तर गूळ बऱ्यापैकी शिजलेला आहे, त्याचा आपण योग्य पाक झालाय का बघूया। इथे प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्यात मी ते 2-3 थेंब टाकून बघते। पटकन त्याचा गोळा होत नाहीये, म्हणजे अजून थोडा वेळ जाईल आपला। अजून थोडासा आपण गूळ शिजवून घेऊया। 2-3 मिनिटं मी अजून गूळ शिजवून घेतलाय। परत आता आपण एकदा चेक करूया। आता व्यवस्थित गोळा तयार होतोय बघा। पाकाचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे। जर नीट पाक झाला नाही, पातळ झाला गूळ, तर आपले लाडू मऊ पडतील। आणि एकदम कडक झाला तरी आपले लाडू मग कडक होऊ शकतात जास्त। आता मी गॅस बंद करून टाकते आणि याच्यात लगेच मी कुरमुरे घालून घेते। आपल्याला पुढची प्रोसिजर एकदम फास्ट करायची आहे, नाहीतर गूळ लगेच थंड जसा होईल तसा पटापट तो घट्ट व्हायला लागेल। त्यात मी आता कुरमुरे घालून घेते। आता आपण पटापट ढवळून घेऊया। गॅस बंदच आहे आपला। मी आता मिश्रण नीट मिक्स करून घेते। आता गरम असतानाच मी लाडू वळायला घेते। महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला हवं तर तुम्ही पाण्याचा हात लावू शकतात, पण तूप वापरायचं नाही। नॉर्मली कोणताही लाडू बनवताना आपण तूप हाताला लावतो, पण आता गूळ गरम असला आणि तूप हाताला लावलेलं असेल तर आपल्या हाताला जास्त चटका बसेल। बघा, आपला एक लाडू झालेला आहे। तुम्हाला आवडत असलेल्या आकारात लहान मोठा तुम्ही बनवू शकता। काही जणांचे डाळे किंवा शेंगदाणे पण घालतात। पटकन होणारे लाडू येते आणि लहान मुलांना पण खूप आवडतात। थोडं फक्त फटाफट करावे लागतात, कारण गूळ जसा थंड होईल तसा तो घट्ट होत जाईल, मग लाडू वळणं मुश्किल होईल। ह्याच पद्धतीने बाकीचे पण मी लाडू वळून घेते। फ्रेंड्स, आपले हे फटाफट होणारे कुरमुऱ्याचे लाडू आता रेडी आहेत। तर लाडू तर आपले झाले, पण आता नंतर प्रश्न पडतो की ही जी कढई आहे
त्याला जो गूळ चिकटलेला आहे तो नंतर काढणं खूप मुश्किल असतं. त्यासाठी तुम्हाला एक टिप्स देते. इथे कढई आपली स्वच्छ होण्यासाठी मी ती गॅसवर ठेवली, त्यात पाणी घातले, त्यात मी उकळवून घेते. तुम्ही बघू शकता सगळा गूळ पाण्यात विरघळून गेलेला आहे. हे पाणी आता मी टाकून दिलं की आपली कढई स्वच्छ झाली. मग तुम्ही नेहमीप्रमाणे घासून घेऊ शकता. फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.